आजच्या गोष्टीचे नाव आहे बैल आणि चिलट. एक बैल उन्हातान्हात काम करून थकला होता. उन्हाचा ताप खूप होता, त्यामुळे तो एका झाडाखाली सावलीत बसून शांतपणे विश्रांती घेत होता. आणि तेवढ्यात एक चिलट हवेतून भुनभुन करत आलं आणि सरळ बैलाच्या भल्या मोठ्या शिंगावर जाऊन बसलं. थोडा वेळ शांत बसून ते चिलट म्हणालं, "अरे बैला, मी तुझ्या शिंगावर बसलोय, पण तुला जड वाटत नाही ना? जर माझं वजन पेलवत नसेल तर तसं सांग, मी लगेच दुसरीकडे जाऊन बसेल." बैल डोळे मिटून शांत बसलेला होता. त्यानं डोळे उघडले, मान हलवली आणि अगदी संथ पण ठाम आवाजात म्हणाला, "अरे मित्रा, तू आला काय आणि गेला काय मला फरकच पडत नाही. इतकंच काय, इतकं काम केलंय मी दिवसभर, एवढा मोठा भार पेलतोय, त्यात तुझ्यासारख्या क्षुल्लक जीवाचं वजन मला काय वाटणार? पण जेव्हा तुझं हे आगाऊपणाचं बोलणं ऐकलं, तेव्हा मला समजलं की तू माझ्या शिंगावर आहेस." चिलट खजील झाला. त्याला समजलं की आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठीच तो उगाच बडबड करत होता. बैलाला मात्र त्याचा भार जाणवत नव्हता, पण तो चिलट स्वतःच्या अहंकाराचा भार मात्र स्वतःच पेलत होता. यावरून आपल्याला तात्पर्य मिळते, कधी कधी आपण स्वतःला फार मोठं समजतो, पण इतरांना आपलं अस्तित्वच जाणवत नसतं. आपल्या क्षुल्लकतेची जाणीव असणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. अशा प्रकारे ही कथा इथेच संपली. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.